भूषण बघ, भूषण भूषण हे बघ, घेरे पाण्या पटकीन बघ. वाहिनीच आहे का? बघू दे ना. नाही डोकरी डोकरी आहे रे भूषण, डोकरी आहे. आणि हा ऍक्सिडेंट झाला होता आमच्या गावच्या रोडला. आणि ते डोंगरे हे बघ इथं पण ऍड करतो तुमची वैभव शेठ श्री गुरु डोंगरे यांच्या पिशवीमधून डब्बा आलेला आहे जेवणाचा. अंघोळी काढलेली आहे. ना खाली त्यातली 15-20 खाली आई. चॉकलेट दिली भूषणनी भराला आम्हाला. प्रेमने जोड घेतली. प्रेमनी आमचा वैभव पाटील दादा ठाणे जिल्ह्यात फेमस झाला. आमचा वैभव पाटील दादा कल्याण शहरात फेमस झाला. चला फायनली आम्ही निघालोय गणपतीपुळेला. गणपतीपुळेला जायचं कारण असं की भूषणचा साखरपुडा आहे उद्या. सो आम्ही आज निघालोय. प्रेमकुमार आहे इकडे, इकडे प्रथमेश पाटील, अजून एक मेंबर आपला तुषार पाटील. त्याला घेऊन मग तिथून निघूया. उसटण्याला गाडी लावायची आणि मग गणपतीपुळे. इथून जवळजवळ 350 किलोमीटरचा प्रवास. आणि हा ॲक्सिडेंट झाला होता आमच्या गावच्या रोडला आणि त्या टेम्पोला ठोकला होता तो KTM वाला. सो रस्त्याने जाताना गाडी सावकाश चालवा. त्याला मी नाही बोललो वहिनी बोलते आम्हाला आमंत्रण. तो हम जाने वाले हैं इस गाड़ी से और शेठ रहता है इधर. तो शेठ कभी उतरेंगे खाली तभी हम गाड़ी से उतरेंगे, नहीं तो AC का हवा खाते रहेंगे का. फायनली ड्रायव्हर चेंज झालेला आहे. प्रथमेश पाटील ड्रायव्हर बनलेला आहे इथे. आणि तुषाराची गाडी घेऊन चाललेलो आम्ही. शेड एकदम फॉरेनला चाललाय बाई. अरे वा नया वॉच. शेठ मम्मी बाई टोकन आयला हे करोड रुपये आले. मला पत्ता नाही आला. मी तर गाडी नाही करायला गेलो माहिती का. अरे भूषणला चांगला आम्ही नाही येत बोललो. कर आमची जरा तुषार भूषणला चांगला आम्ही नाही येत बोललो. त्याला काय बदले आणि एक नवस करायचा आपल्याला. माझं नवस नाही करणार ना नवस. शेलाचं नवस करायचं लग्न होते लवकर म्हणून. लवकर ना शेलाचा आणि प्रथमेशचा दोघांचे बालिश आता वाढला तर पण शोक कर देणार रे पोरगा. भेट नाही करतो का आता. अरे काय आहे, त्याला लग्नाला पोरगी सापडत नाही सध्या. हा ना जप ताईला पिशवी दे आणि मस्त लवकर लवकर डब्बा जेवणी जेवणाचा. ए चलो डब्बा आयला आहे. श्री गुरु डोंगरे हे बघ इथं पण ऍड करतो तुमची वैभव शेठ श्री गुरु डोंगरे यांच्या पिशवीमधून डब्बा आलेला आहे जेवणाचा. आता काय ते दाखवणार नाही तुम्हाला. मागे ढाली निघून टाकायची ना. चलो जाएंगे गोवा 556 करतोय गारण शेठ तात्या शेठ. शेठ वहिनी वाटतं मेहंदी काढून गाडीनच चालले. नक्की वहिनीच आहे का भूषण. ती बघ मेहंदी लावले बघ, मेहंदी झटकते बघ. भूषण भूषण बघ, भूषण भूषण हे बघ, घेरे पाण्या पटकीन बघ. वाहिनीच आहे का? बघू दे ना. नाही डोकरी डोकरी आहे रे भूषण, डोकरी आहे. कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. पहिला स्टॉप पहिल्या नाश्त्याचं ठिकाण. गरमागरम भजी बाबूकडे या. तुम्हाला नाश्ता करायचा असेल तर गरमागरम भजी, वडापाव, मिसळ बिसळ सगळा भेटतो इथे. लाल चटणी द्या ना. तिकडे गोड चटणी ना. लोणार फाटा एकदम लोणार फाटा. सुशांतला विचार. दूध म्हटलं संपलं आता. कॉफी प्यायचा जेवायची वेळ झाल्यानंतर कॉफी पाचतोय. काय पत्या नाव खराब करून देतो यार. सांगा त्याचा स्पॉट प्रॉपर सांगा ना. फाटा मी सांगितलंय प्रॉपर. गाव आहेत ना
तुझ्या गावात लोणार गाव आहे आता लोणार येणार इकडे वयस्कर लोकांच्या गावात होतो उरा उरा ज्यांच्या मामाची पोरं ना करून 1 तास पण नाही झाला मागे दुसरा ब्रेक कॉफी प्यायला. चला या कॉफी प्यायला सेकंड ब्रेक. तुम्ही बरा महिन्यावर चला फायनली महाडला पोहोचलोय आणि वाजले 1 महिना 30,000 मध्ये काय 3,000 मध्ये वर्षभर भरपूर वेळ झाला आम्हाला. टाइम काहीतरी असं काहीतरी काढणार. टाइमपास भरपूर चालू आहे. डेली ठीक आहे ना तुला 10 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू होते. 30,000 तुला सांग ना, स्टार्टिंगला तू इन्क्लूड केले आपल्या त्यामध्ये गाडी घेताना 30,000 भरले तुला फ्री टेन्शन नाही. लय बेकार ना आवड रोड पण असला रोड बेकार होता एकदम रोड खराब गाडी रोड. साईडला जाते. बाईक वरती होतं ना दोन्ही साईडचे बोगदे चालू केले ना दोन्ही गेली ना आता शिमग्याला. शिमग्याला. चला फायनली आम्ही पोहोचलेलो आहे बोगद्यामध्ये. अरे आता 4-5 वर्ष हा सगळं रस्ता टॉप होत जातील. आम्ही जवळ 17 किलोमीटर वाजता चालू होता. 17 किलोमीटरचा जो प्रवास आहे 2 ते 3 मिनिटांमध्ये या मोठा होता. हाईट पण बघ ना किती आहे. किती पण मोठी गाडी होती ना सहज पार होईल. दोन आपण एक्झिट पण ठेवले ना रे. 2 एक्झिट आहेत बघ. तिसरा पण असेल मला वाटतं इथं पुढे. लंबा रे. हा बहुत लंबा है भाई. तीसरा एक्झिट बघ. इमर्जन्सी दिले ते. चौथा पण असेल बघ. हे बघ चौथा बघ. चौथा 4 एक्झिट. 5वा पण असेल पुढे. नाही नाही हे बघ 5वा युटर्न मारायला 5 युटर्न दिले म्हणजे काही 6वा पण आहे. 6 एक्झिट युटर्न साठी आणि आरपार 7वा डायरेक्ट बाहेर 7 एक्झिट. चला फायनली आम्ही गणपतीपुळेला पोहोचलो. थोडा मागे थांबलोय जेवायला आणि आम्ही भाजी वगैरे घेऊन आलो होतो घरनं. तर या हॉटेलला थांबलोय. हॉटेल मंत्रांग. चला झाला का काम झालं का. एक नळी झाली चुकून. चलो फायनली डेस्टिनेशन पोहोचलेलो आम्ही. गोव्याला सगळ्यात आवडतीचं ठिकाण आमचं गणपतीपुळे. फायनली आम्ही रूम घेतले आणि आमचा रूम ए बाबा ही माझी जागा. तू इकडेच होते का. स्पेशल ट्रीटमेंट फॉर हो 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 अंग्रेजी जमाने के. चला आता झोपतो. सकाळी भेटू मंदिराजवळ. गुड मॉर्निंग सुप्रभात मंडळी. चला आता आजचा दुसरा दिवस गणपतीपुळेचा आणि झालेली सगळी तयारी. निघतो आता आम्ही मंदिराकडे. चला चलो निकल पडे हम लोग. चला मंदिराकडे चाललो. दर्शन करूया. आज सोमवार आहे आणि काल आपला नवीन वर्ष हिंदू संस्कृतीप्रमाणे कालचा दिवस पण खूप छान गेला आणि आज निघालोय. आता गणपतीपुळेला दर्शन करू आणि भूषणच्या साखरपुड्याला जाऊ. भूषणचा साखरपुडा आहे. गाडी लावलीस तिथं कुठे मंदिराजवळ नाही ना गाडी. तिथं पार्किंग इथे इकडनं घुसून नसतं दिला ना आपल्याला. परत युटर्न मारून जायला लागला असतं. कशाला गेस्ट मोबाईल नाही ना डेव्हलप नाही ते हिशोबाने अजून मध्ये. चला श्रीदेव गणपतीपुळे आणि आम्ही पोहोचलोय. सगळे समुद्रावरून आंघोळ वगैरे करून येतात पण आम्ही रूममध्येच आंघोळ केली. या ठिकाणी प्रसाद मिळतो.
आज गर्दी नाही आहे एवढी, कारण सोमवार आहे ना. काही लोकांना सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे आलेले आहेत काही बरेचसे लोक. इकडे प्रसाद बनतो दुपारचा, दररोज प्रसाद असतो आणि प्रसाद खूप छान लागतो. चला फायनली दर्शनाला पोचलो आम्ही आणि दर्शन करून घेऊया. खूप छान वाटतं इथं आल्यानंतर, मन प्रसन्न होतो. इथलं क्लायमेटच खूप सुंदर आहे. नवीन अशी रांगोळी काढलेली आहे. चला मंडळी, खूप छान दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता निघतो इकडनं. गणपतीपुळेवर निघू, भूषणच्या साखरपुड्याला जाऊया. खूप सुंदर रांगवली म्हणजे. इथं मंदिरात आल्यानंतर खूप मन प्रसन्न होतं. दर्शन घ्या गणपती बाप्पांचं. चला, दादांकडनं प्रसाद घेतला होता आपण. चला, आपण घरनं नारळ घेऊन आलोय, तर आपल्याला समुद्रात व्हायचं आहे. तुमचं आता वाहूया आपण. मित्रासोबत असताना ही मजा वेगळीच असते. तर आमचे मित्र काही घरी राहिलेत, आले नाही. पलटी करी गाडी. चलो फायनली चारोला खेळणं घेतलं आपण. चला निघूया. चलो निघालो आम्ही गणपतीपुळेवरून भूषणच्या साखरपुड्याला जायला. काय काय सोय केली बघू शेटने आपल्या. काय काय आयटम होतो मेनूवर, त्यात जेवत नाही रस्त्यावर. त्याला फोन लावा लागेल. काजूनी भरलाय पण जायची एकाची पण हिंमत नाही. हे जा ना तुषार, तू मी विकत खाईन, मी विकत नाही ते तिकडे जायचं बोले हिंमतच नव्ह रे. दुसऱ्याच्या बागेत जायचं बोले यार. जाऊ का मी ते बघा कवरले मग ना यार. याची हिंमत होत नाही तर तुम्ही चला. अरे इकडच ये, इकडच हे इकडं लाल जेस, लाल जे लाल. फायनली साखरपुडा पोहोचले. बॅनर देख कितना बड़ा लगा है. कुठं सरळ 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 चल, पैसे दिले बाई. हिरो बघ कसा, हिरो बघ साईड हिरो. पुढे जाऊन चला फायनली साखरपुड्याला पोहोचलेलो आम्ही. कुठे येते टाका खाली चल बरोबर. चल गाडी. चलो पुन्हा पावडर टिकली केली आम्ही. सगळी व्हाईट आहे ना, व्हाईट बँडवाला नाही ना. सकाळी निघालो आम्ही साखरपुड्याला. भूषणचा फोन आला होता साखरपुड्याच्या अगोदर जेवायला आहे, पहिला जेवण करूया. हा पहिला पैसे घेऊ भूषणकडनं, जेवायला बसायचे आणि मग जेवू. भूषण दमडी थोडं नाही ना पैसे. चिकूट मारवाडी हा अच्छा कायम राखे. समोर मागव, 4 मास मागवतो. हा 4 मासानच करू थांब. नाटकच करू आज साखरपुड्यासाठी. हा मी छोटच आहे ना, हाईट कमी आहे ना माझी. तुमची आयडिया असते ना. नवरदेव भाई, आजचा नवरदेव
तुम्हाला मॅचिंग केलं आहे ना. ए आज RCBची मॅच आहे ना भूषण. तू काय इकडे करतो विराट कोहली. मुंबईची मॅच ना. हा आज आहे का उद्या. आजच आहे वाटतं मॅच. RCBची मॅच आणि विराट कोहली इकडे बसला आमच्या सोबत. साखरपुडा आहे आज विराट कोहलीचा. कंपनीवाल्यांना विराट कोहली निखिलला भेटतात. चला भूषण कसं काय आज साखरपुडा कसं वाटतं तुला. पावडर कुठली वाटतं. पावडर कुठू दे पहिला वाटतं कसं ते सांग. आता उशीर झालाय. काय माझा मोबाईल बघा. कशाला उशीर झालाय. वाटतं रे कपडे चांगले वाटतं रे. चांगले वाटतंय. तू पहिला सांग कसं काय वाटतंय. थांब जरा. एकदम गरम गरम वाटतंय. आता गरम गरम वाटतंय. लय गरमी आहे. हा लाईट नाही नाही. भूषण तुला वास कसं येतो गाडीमध्ये. हा भूषण वास कसं तुला गाडी. भूषणसाठी गिफ्ट घेतलं आम्ही. चॉकलेटची टोकरी वहिनीसाठी. वहिनीसाठी ना. खाली त्यातली 15-20 खाली आई. चॉकलेट दिली भूषणनी भराला आम्हाला. प्रेमनी झोड घेतली. प्रेमनी पत्यानी तुषारदानी मग खाली थोडीशी. त्यांच्यापेक्षा कमी मी नाही खाली. रविवार गेला. चला साखरपुडा संपन्न होत आहे. पुढे नवरा तेजस मित्रा भूषणने तर आईस्क्रीम भरवला. तू कधी भरवशील. भूषण सांगेल लाव वाट. नाही दिला मोबाईल त्याचा मी. त्याला फायनली साखरपुड्यावर आम्ही निघालाय. आता घरपोच सेवा यांची. तुषारला घरी नव्हतो. तरी तू मागे डेंजर होता रे. यो टंटू मेळ बेकार जाम बेकार टान. सोबत तिथे समोर बघ. कशी ऍक्सिडेंट स्पॉट इन खेड. तो नवीन बनवलेला त्यावेळी किती या काम चालू होतं डेंजर त्याचा. आता खाली जाऊन सरळ रस्ता. टन आता नाही करू शकत मोटार पत्या. तरी सांगितलं ना तुम्ही नितीन गडकरीला. केलं प्रेम. आता परत फोन सरळ रोड खाली करा. डायरेक्ट ढगात पडवा. यो पण तोडली बा ना पुरा. हो बनवली तो
पुरं टायर लावले का टायर घासून नेलं मला. ब्रेक फेल होत कधी कधी. हो अरे, तू बसून जेवण कर. अरे तो पट्टा लागला ना. ते पट्ट्याला आवरा कसं जावं ते. मी नाही घेतलं तर मला चला डिझेल भरायला घेतलाय. टाकी फुल. नवरदेवाने पैसे पाठवले साखरपुड्यावाल्याने 5,000 रुपये. धन्यवाद भूषण शेठ. डिझेल टाकतो तुझ्या कृपेने. आभारी आहे. बघ डिझेल टाकतो ना, बोलशील पैसे दिले ना, डिझेल नाही टाकला. चला भाई प्रथमेश शेठ यांनी काजू कुठली रे पत्या ही? अंजीर बर्फी. अंजीर मावा. थँक्यू. वहिनी बघत असाल ना तुम्ही तर बघा पतू भाऊनी तुम्हाला काय खावला आम्हाला. अंजीर मावा. किती चारच आहेत का? चला सगळे गेलेले आहेत घरी आणि मी सुद्धा घरी पोचतोय. आणि रात्रीचे वाजलेत 11:15. तरी बराचसा उशीर झाला आम्हाला यायला. जास्त वेळ गेला कारण 4 वाजता आम्ही निघालो होतो. 7 तास 7.5 8 तास वाजले. 8 तास लागले म्हणजे थोडा जास्त उशीर झाला. आम्ही टाइमपास पण करत आलो. तुषारदाच्या बहिणीकडे पण गेलो त्यामुळे थोडा उशीर झाला. तर चला आपला ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये नवीन डेस्टिनेशन घेऊन.